आज मी तुम्हाला झटपट असं नाचणीच्या पिठापासून पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 1 चमचा आलं, लसूण, थोडासा ओवा, जिरा असं मी कुटून घेतलेलं आहे। अर्धा चमचा याच्यामध्ये धने घेतलेले आहेत, ते पण असे दरदरे मी कुटून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा खिसून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे एक छोट्या आकाराची काकडी, साल काढून ती पण खिसून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर एकदम बारीक कापून घेतली होती आणि जे मी आलं, लसूण जे तुम्हाला सांगितलं ना कुटून घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मी कुटून घेतल्या होत्या, बोलताना विसरून गेलं माझ्याकडून। आता ह्याच्यामध्ये जी ही आहे ना कढीपत्ता एकदम बारीक कापून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी 1 चिमूटभर हिंग पावडर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हळद। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, हे पहिलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। एवढा गोळा घेतलेला आहे बघा, एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सुद्धा तुम्ही थापू शकता किंवा लाटण्यानं सुद्धा तुम्ही लाटू शकता, किंवा असं थोडंसं पीठ टाकायचं आणि हातानं जरी थापलं तरी पण थापू शकता, मस्त होतं बघा। तर बघा किती मस्त असे झालेले आहेत। तवा बघा मी गरम करत ठेवलेला आहे आणि हा तवा जो आहे हा लोखंडाचा तवा आहे। तर ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं एकदम मी तेल असं चांगला कडक गरम झालेला आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, आणि हे बघा असे जास्त जाड पण करायचे नाही, तसे पातळच करायचे, छोटे छोटे करायचे। छोटे मोठे जरी केले तरी चालू शकतात, पण आता कसं टिफिनच्या डब्यामध्ये बसले पाहिजे त्यामुळे मी छोटे छोटेच करणार आहे। गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरच एकदम खरपूस भाजून घ्यायचं। तर हे कशावर खायचं, तुम्ही दह्यावर खाऊ शकता, चटणीवर खाऊ शकता, खूप चविष्ट लागतं। आता आपण हे भाजून घेऊया, पलटी करून घेऊया बघा, मस्त असं भाजलं जातं। आता आपण खालची साईड पण भाजून घेऊया, थोडंसं तेल जरी वापरलं तर चालतं, ह्याला तेल जरी नाही लावलं आणि नुसते भाजले तरी पण चालू शकते। आता हे आज पिठाच्या तुम्ही अखंड असं भाकरी टाईप सुद्धा तुम्ही करू शकता। खालची साईड आपण भाजली का बघूया, मस्त बघा भाजली गेलेली आहे।